तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या नवीन ब्लॉगला चालू करतोय। आज लय दिवसापासून इच्छा होती चिकन खायची। विशेष पण म्हणत होती चिकन आणा म्हणून चिकन आणले आणि हे आणले चिकन बघा। बिर्याणी चिकन रस्सा सुक्का आणि बिर्याणी हे तिन्ही गोष्टी। तर लवकर जेवायला या। मस्त असं चिकनचा बेद आहे। या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमचं प्रेम असंच राहू द्या, चॅनलला वाढवा। धन्यवाद। हे बघा चिकन बनवायला सुरुवात केली। आता हे फक्त शिजवायचंय काम चाललंय। हा कांदा टाकला, कांद्यानंतर आता हळद, मस्तपैकी हळद टाकली आता मस्त। आणि हे कांदा परतायचं काम चालू आहे। छान असं चिकन बनवायचे मस्तपैकी। मीठ कुठे मीठ? चिकन टाकले बघा, मीठ टाकलं वरून। मस्तपैकी चिकन पहिले शिजवायला ठेवायचे। चिकन शिजल्यानंतर मग आपला रस्सा, सुक्का आणि बिर्याणी या तिन्ही गोष्टी बनवायच्या। तर लवकर या मित्रांनो चिकन खायला। आता मस्त असा रस्सा बनवूया। रस्स्यासाठी आता सगळे टाकते हे सगळे मसाले। छान असा मसाल्याचा वास सुटलाय बघा। हे दुसरं वाटण आपलं। याचं वाटण चांगलं परतून घ्यायचे। हे आळणी सगळं, हे आळणी रस्सा आहे, त्याच्यात मिक्स करायला असे चव एक नंबर लागते। मस्तपैकी परतून झाले बघा। हा मसाल्याला तेल सुटलंय मस्तपैकी। आणि आता हे आपण रस्सा बनवायसाठी हे आळणी पाणी टाकतोय। खूप सुंदर असा वास येतोय मसाल्याचा, एकदम झणझणीत असा चिकनचा रस्सा। त्याच्यात काय पीस टाकायच्यात आपल्याला। खमंग असा वास सुटलाय बघा। रस्सा एक नंबर तयार होणार आहे। आता ह्या मस्तपैकी आता कालवणाला उकळी यायला लागली मस्त, तरी पण मस्त येणार आहे त्याला आता। हे बघा थोडस घट्ट व्हायसाठी रस्सा हे बाजरीचे पीठ टाकतोय आपण, त्याने चव पण चांगली येते आणि कालवणाला घट्टपणा पण येतो, खायला एकदम मस्त टेस्ट येते। थोडस असं पातळ करून टाकलं की एक नंबर रस्सा होतोय। तरी बघा कशी आलेली तरी, आणि हे रस्सा असं झणझणीत झाल्याने वास इतका भारी येतोय की असं वाटतंय कधी होतंय कधी खातोय। आता पलीकडच्या गॅसवर आपण ते कालवण उकळायला ठेवलंय आणि अलीकडच्या कढईत आता आपण सुक्क बनवायला घेणार आहे। कारण सुक्क्याशिवाय काय मजा नाही। रस्सा तर आहे झणझणीत, पण सुक्क पण लागते। मस्तपैकी सुक्क बनवलं म्हणजे खायला अजून मजा येते।
आता त्याच्यात टाकायचं राहिलेलं आपलं वाटण. निम्मा आपण कालवणात टाकलं होतं, निम्मा आता हे सुक्यामध्ये. सुक्याला पण एक नंबर चव येते. आता हे सुक्यासाठी मसाला काढलाय. हे आपला घरगुती मसाला आणि 1-2 मसाल्याच्या पुढे आहेत. हे लाल कलरचा एकदम डार्क मसाला दिसतोय, ते आपला घरगुती मसाला आहे, घरी बनवलेला. आणि चिकन मसाला आणि हळद या 2-3च गोष्टी असतात. आता हे मसाला चांगला परतून घेतला की मस्त लागतंय बघा. कोथिंबीर हे टाकलंय की सुक्याला एकदम भारी चव येते. आपला घरगुती मसाला एक नंबर आहे, घरीच बनवलेला असतोय. आपण विकतचा कुठला आणत नाही. विकतचा फक्त चिकन मसाला आणि हळद ही बाकीच्या गोष्टी. चांगला मसाला परतून घेतला की त्याच्यात आपण शिजवलेलं हे चिकन टाकायचं. हे शिजवलेलं चिकन टाकलं की एकदम सुक्क मस्त होणार आहे. या साईडला कालवून तसं उकळतेच. आणि राहिलेलं चिकनचं निम्म चिकन आपण सुक्क करणार आहे, राहिलेलं चिकन बिर्याणी मध्ये टाकणार. मस्त असे थोडी त्याला तेल सुटलं, थोडस चांगला परतून झाला मसाला की मग त्याच्यात आपण सुक्क टाकणार. हे आता चिकन आपल्याला टाकायचंय सुक्क करायला. त्यातलं आपण बरचसं चिकन सुक्याला आणि राहिलेलं बिर्याणीला ठेवणार. बघा एवढं असं बिर्याणीला ठेवले आणि हे सुक्क. वा, आता सगळ्या मसाला हा त्याच्यात एक जीव करून घ्यायचा. एक जीव करून घेतला की सगळ्या चिकनला तो लागतो. सगळ्या चिकनला लागला की एकदम टेस्टी सुक्याला. वा, मस्त असा वास सुटलाय बघा मित्रांनो. आता कधी होतंय कधी खातोय असं झालंय बघा. मसाला टाकला, थोडं मीठ राहिलं होतं, वरून मीठ टाकलंय की चव एक नंबर येते. आता चांगलं परतून घेतलंय सुक्क की होतंय लगेच तयार. की बघा मसाला कसा एक जीव झालाय. सगळा मसाला, सगळं वाटण सुक्या चिकनला वापरलं खायला चव एक नंबर येते. या गॅसवर बघा आपला रस्सा झालाय. तरी बिरी एकदम झणझणीत तरी आलेली. तर नमस्कार. आता बघा परत ही आपल्याला बिर्याणीची तयारी चालू झाली. हे कालवण सुक्क, हे रस्सा, हे सुक्क इकडं झालेलं आहे. आता हे आपण बिर्याणी बनवते. हे बिर्याणीसाठी बघा मस्तपैकी आपण बिर्याणीचं पण वाटण वेगळं काढलेलं आहे. तर ते वाटण टाकून घेऊ आता मस्तपैकी तेलात. हे बघा वाटण टाकले, त्याला थोडस परतलं मस्त. त्याला तेल वगैरे सेपरेट झालं की मस्त त्याला अजून मसाला वगैरे टाकून बनवू. मिक्सरच्या भांड्यात थोडा राहिलेला मसाला वाटण ते काढू आपण साईडला आणि ते टाकू आपण ह्याच्यात. थोडं परतून घेऊया मसाला. हे आमची दृष्टी या आली बघा बिर्याणी खायला. काय बाळा ही मटन बिर्याणी करायची ना? करायची का? पप्पाला सांग बिर्याणी करायची. हा तिकडे बघ काय करायचं. बिर्याणी करायची का? तुला खायची का? हा टाक. मसाला टाकलाय बघा मस्त. आता मसाला थोडा परतायचा, त्याच्यात लगेच नंतर मग बिर्याणीची रेसिपी तयार करायची.
ही मसाल्याला आता आपल्या वाटणाला तेल सुटलंय बघा थोडं सेपरेट. आता हे आपण शिजवून ठेवलेलं चिकन, ही आपली गावरान पद्धतीची बिर्याणी. हे शिजवून ठेवलेलं चिकन आपण त्या मसाल्यात टाकलं, चांगलं परतून घ्यायचं मसाल्यात, म्हणजे ते चिकनला सगळा मसाला लागला म्हणजे बिर्याणीला टेस्ट अजून चांगली येईल. चांगलं हलवून घेतलं, मस्त होतं बघा. ह्या आपण रश्यातलं थोडं आळणी काढून ठेवलं ते पण बिर्याणीच्या ह्याच्यात टाकायचे, कारण ते टाकलं म्हणजे एकदम गावरान पद्धतीची टेस्ट येते आपल्या बिर्याणीला. ते आपण आपल्या दृष्टीसाठी ठेवलंय बघा थोडस, तिला आवडते. त्या दृष्टीला ताण लागली बघा, बाहेर फिरायला गेली आमच्या आईसोबत, आजीसोबत म्हणजे तिच्या. आता हे पाणी पिते. 1-1.5 तास झाला आपलं बनवायच्या टायमिंग मध्ये ती फिरून आली, कारण ती इथं जवळ असते तर तिने नीट आपल्याला बनवून दिलं नसतं, सगळा कालवा केला असता. ती बघा थोडासा भात खाऊन बघते, तिला भात आवडतोच. छान आहे का बाळा? हे बघा आता ते दृष्टीने खाता खाता सांडावलंय, तर ते लगेच म्हणते कापड द्या. तिला चांगलीच भूक लागली, तिला पण माझ्यासारखं भूक लागली की दम निघत नाही. तिला सेपरेट थोडासा भात दिला, ती खाते. ती इकडे दाखव, छान आहे का? मला छान आहे. भूक लागायला दिसते चांगली. थोडं सांडले तरी पोरगी कापड मागते जाडून घ्यायला. बघा आपल्या बिर्याणीच्या मसाल्याला मस्तपैकी तेल सुटले. हे बघा सगळं स्वच्छ, पुरीला पण लय स्वच्छ आवडते, सगळं जाडून घेते. थोडं सांडल्याला पण तिला चालत नाही. छान आहे का बाळा? हा छान आहे बिर्याणी, छान आहे ना? दृष्टीचा ग्लास आहे आमचा छोटा. भात खाते, भात खाल्ला की पाणी पिते. आणि आता हे आपल्या बिर्याणीचा राईस त्याच्यात टाकायचा. आधी शिजवून घेतला होता 80%, आता राहिलेला त्याच्यात 20% शिजवला की आपली झाली बिर्याणी तयार. बघा बिर्याणीचा खालचा सगळा मसाला बिर्याणीचा, त्यात चिकन, वाटण, मसाले हे सगळं मिक्स करून एकदम सुंदर असा वास येतो झणझणीत. हे गॅस बंद करून पहिले करायचं, नाही ते खाली काय होतं लागतंय. हा मस्त झालं हे भाताला थोडासा कलर वापरलाय आपण. बिर्याणी आपली हॉटेल सारखी दिसायला, फक्त दिसायला हॉटेल सारखी, चवीला आपली घरगुतीच लागते बिर्याणी चांगली. बघा आपण एक लेअर टाकले, आता एक लेअर टाकले त्याच्यात आपण कांदा आपण जो परतून ठेवलेला होता कुरकुरीत तो टाकला. आणि कांदा टाकला की अजून एक लेअरची राहिलेला आपण शिजवलेला तांदूळ भात थोडासा वरून टाकायचा. 2 लेअर झाले की आपल्याला शिजवायला थोडंसं ठेवलं
10 मिनिटं की झाली आपली बिर्याणी तयार. थोडंसं डोक्याला तुला. थोडा भात आपण आपल्या दृष्टीसाठी ठेवला, कारण तिला तिखट जास्त नाही खात ती. तर हे बघा मित्रांनो, आता जेवायला घेतलंय आपण मस्तपैकी, कारण लय कडकडून भूक लागली. हे जेवण आपण सगळं आणलंय इथं, म्हणून आता आपण ते खाणार आहे. बस बाळा. हे बघा आपली रेसिपी पण आली. बस बाळा इथं. कसं करते? आता आम्ही सगळे जेवणार आहे, तुम्ही पण जेवायला या. पोट भरून जेवा आणि मोठ्याने म्हणजे जेवा मग. या जेवा मग. म्हणून बाळा. इथं मग ये जेवायला म्हणा. या जेवायला. हा, जेवायला या म्हणजे दृष्टी पण. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू. धन्यवाद.